घरात सुख शांती आणि आर्थिक फायदा पोहोचविण्यासाठी वसमत जिल्हा हिंगोली येथील एका व्यापाऱ्याकडून 6 लाख नगदी आणि 7 लाखांचा धनादेश घेऊन विशेष पूजेसाठी निघालेल्या टीमवर शेगाव नजीक नकली पोलिसांच्या चमूने धाड घालून 6 लाख रुपये लुटल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली। शहराबाहेर पैसे लुटण्यासाठी होत असलेल्या झटापटी दरम्यान पेट्रोलिंगसाठी गस्त घालीत असलेल्या शेगावच्या ग्रामीण पोलिसांना एका नकली पोलिसाला पकडण्यात यश आले असून या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। संतोष सिंह मन्नू सिंह ठाकूर राहणार वसमत जिल्हा हिंगोली असे फिर्यादी व्यापाऱ्याचे नाव असून विविध समस्यांनी ग्रस्त असलेल्या या व्यापाऱ्याला गाठून तुमचे दुःख दूर करून देतो, त्यासाठी सुवर्ण भस्माचा वापर करावा लागेल अशी बतावणी करून त्यापोटी 6 लाख रुपये रोख व 7 लाख रुपयांचा धनादेश घेतल्यानंतर विशेष पूजेसाठी खामगाववरून वसमतकडे जात असताना टोळीच्या नियोजनाप्रमाणे शेगाव जवळ नकली पोलिसांनी व्यापाऱ्याची गाडी अडवून व्यापाऱ्याला मारहाण करीत गाडीतील 6 लाख रुपये टोळीने लुटून नेल्याची घटना घडली। दरम्यान शेगाव शहराबाहेर ज्या ठिकाणी ही घटना घडत होती त्या ठिकाणावरून पेट्रोलिंग गस्त घालणाऱ्या पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून फिर्यादीच्या सहाय्याने टोळीतील एकाला पकडण्यात यश मिळवले। शेख शबीर शेख गुलाब राहणार बर्डे प्लॉट खामगाव असे पकडण्यात आलेल्या नकली पोलिसाचे नाव असून मुख्य सूत्रधार सरफराज बाबा व त्याची टोळी फरार होण्यात यशस्वी झाली आहे। पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे। या अगोदरही शेगाव व बुलढाणा जिल्ह्यात अशा अनेक घटना घडल्या, परंतु शातीर गुन्हेगार कायद्याच्या हातून सुखरूप निघून जातात। पण गुरुवारच्या घटनेत काही वेगळा प्रकार आहे आणि खामगावचे मोठे मासे यात अडकू शकतात अशी भन्नाट चर्चा जिल्हाभर सुरू आहे। दिनांक 16/12/2021 चे 5:30 वाजताच्या दरम्यान फिर्यादी संतोष सिंह ठाकूर राहणार वसमत हे आनंद सागर या ठिकाणाहून आले व त्या ठिकाणी त्यांना सरफराज बाबा व त्याच्यासोबत 4 इसम हे त्यांना सुवर्ण भस्म देतो, त्याकरिता तुम्हाला 7 लाख रुपये द्यावे लागतील व बाकीचा उर्वरित चेक द्यावे लागतील अशी बतावणी केली। त्यावरून त्यांनी आरोपी यांना 6 लाख व 7 लाख रुपयाचा ॲक्सिस बँकेचा चेक दिला। त्यानंतर फिर्यादी व आरोपी हे वरखेड फाट्यापर्यंत गेले असता वरखेड फाटा येथे झायलो गाडी आली, त्या गाडीतून 4 इसम उतरले आणि त्या लोकांनी फिर्यादी आज लाठ्या काठ्याने मारहाण्याचा प्रयत्न केला व आम्ही पोलीस आहे, तुम्ही ते कसे काय आले असे म्हणून बतावणी केली। तेथे तात्काळ तेथे पोलीस आले असता पोलिसांना ही घटना लक्षात आली आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले। तेव्हा त्यांनी सरफराज बाबा व त्याच्यासोबत असलेल्या 5 लोक यांनी त्याची फसवणूक केल्याची त्यांनी पोलिसांना फिर्याद दिली आहे। त्यानुसार त्या पोलिसांनी तेथील एक शेख शबीर शेख गुलाब याला ताब्यात घेतले आणि पोलिसांना गुन्हा दाखल केला। पुढील आरोपीला अटक करून पुढची कारवाई करण्याची तजवीज केली। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।